तर मित्रांनो, मी आता आल्या जस्ट क्रिप्टोमध्ये बसलो होतो. कुठं काय सेटअप बनते का त्याच्यासाठी बघू लागलो. बिटकॉईनमध्ये कुठे बसाय नाही. इथिरियममध्ये सुद्धा कुठे बसाय नाही सेटअप. गोल्डमध्ये बस नाही गेला. पण हे कोणता कॉईन आहे बघा, ह्याच्यामध्ये बसला सेटअप. वरून काय नाही, सिंपल लॉजिक आहे. तुम्हाला लॉजिक सांगतो आधी. ब्राईटनेस वाढून घ्यायची, ती ब्राईटनेस कमी आहे थोडी. लॉजिक समजून सांगतो तुम्हाला. ह्याचं एकदम सिंपल लॉजिक आहे आणि क्विक काय म्हणता येणार नाही, पण स्कॅल्प आहे. 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर हे काय वरून एक ट्रेंड लाईन येऊ लागली. दाखवतो तुम्हाला. 5 मिनिटाच्या टाईमवर हे काय वरून ट्रेंड लाईन येऊ लागली. त्याच्यामुळं मला इथे एक ब्रेकआउट दिसला खाली. इथं ब्रेकआउट दिसला, वरून ट्रेंड लाईन आली. मार्केट वरी गेलं, खाली आलं, वरी गेलं, खाली आलं. म्हणजे सेलर जास्त ॲक्टिव्ह आहेत बायरपेक्षा. हे जे सपोर्ट आहे हे जवळपास हे का इथून सपोर्ट घेतला आहे ना. सपोर्ट घेतला, ब्रेकडाऊन दिलं, इथं ट्रॅप केलं. जे सेलर होते, जे इथून बायर होते त्याला ट्रॅप केलं, त्याचं स्टॉपला सीट केला. मार्केट वरी गेलं, ट्रेंड लाईनपासून डबल खाली आलं, डबल वरी गेलं. इथं ब्रेकआउट दिला. काही जणांनी इथं बाय केला असेल, परंतु इथं काही जणांना आता बाय केला असेल, त्याचं स्टॉपलॉस इथं खाली असेल. इथे येऊन स्टॉपलॉस सीट केला, मार्केट सरळ खाली आलं. इथं जे ब्रेकआउट दिले त्याच्यावर सपोर्ट आहे, त्या सपोर्टपर्यंत आलं. डायरेक्ट एकाच कॅन्डलमध्ये सपोर्टपर्यंत आलं बघा. एकाच कॅन्डलमध्ये सपोर्टपर्यंत आलं. इथून मार्केटनं चढ घेतला. ट्रेंड लाईन आले, मग प्रेडिक्शन होतं बघा ह्या ट्रेंड लाईनपर्यंत मार्केट येते आरामशीर. पण काही सांगू शकता येत नाही. त्याच्यामुळे मी इथे एक छोटा ट्रेड घेतला आणि हे काय 2 स्पाईकमध्ये मार्केट तर टार्गेट तर हिट झालंच, तर हे काय इथपर्यंत मार्केट गेलं. समजा मी एक नवीन ट्रेडर आहे, मला काहीच माहीत नाही. थोडी माहिती करून मी छोटे ट्रेड घालो. जर असंच माझ्यासोबत ट्रेड करायचं असेल किंवा कोणत्या गोष्टी ट्रेडिंगबद्दल कोणत्या आणखीन मी इम्प्रूव्ह करू शकतो, हे जर तुम्हाला सांगायचं असेल तर कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.